नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर या वसतिगृहामध्ये राहत असलेले रेसिडेंट डॉक्टर आणि विद्यार्थी देखील या विमान अपघातामध्ये जखमी झालेले आहेत आणि अहमदाबादचं हे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी देखील आता यंत्रणा तातडीनं पोहोचलेली आहे। नागरिक देखील नातेवाईक देखील मोठी गर्दी करतायत आणि या संपूर्ण परिसरामध्ये या नागरिकांच्या राहण्याची थांबण्याची त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। दरम्यान ही दोन्ही दृश्य एकीकडे बाजूला असलेलं वसतिगृह, ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्या वसतिगृहाची काय अवस्था झाली आहे ती या दृश्यांमधून आपण पाहतोय। अतिशय भयावह अशी ही अवस्था आणि अजून सुद्धा त्या ठिकाणी ही आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून केला जातोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विमान कोसळल्यानंतर स्फोट झाला होता। मोठ्या आगीचा भडका या ठिकाणी उडाल्याचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगेचच यंत्रणा सतर्क झाली आणि अग्निशमन दल NDRF या ठिकाणी दाखल झालं। एवढंच नाही, या विमानामधले प्रवासी आणि यासोबतच हे विमान ज्या वसतिगृहावर पडलं त्या वसतिगृहातले काही विद्यार्थी सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांना सुद्धा या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे। NDRFच्या पथकात 90 कर्मचारी असल्याची सध्या माहिती मिळते आहे। तर गांधीनगरमधून 3 NDRFची पथकं घटनास्थळी दाखल झालेली आहेत आणि आता वडोदऱ्यामधून सुद्धा 3 NDRFची पथकं ही घटनास्थळी दाखल होत आहेत। NDRFच्या पथकामध्ये 90 कर्मचारी आहेत। NDRF असेल, अग्निशमन दल असेल, स्थानिक पोलीस, स्थानिक प्रशासन हे बचाव कार्यामध्ये लागलेलं आहे। मोठ्या संख्येनं कॅज्युअल्टी झालेली आहे, त्यामुळे नागरिकांची देखील गर्दी पाहायला मिळते। या वसतिगृहात देखील काही प्रमाणात कॅज्युअल्टी झाल्याची माहिती मिळते, तर जखमींना जवळच असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। तर हा अपघात होऊन बराच वेळ झालाय, साधारणतः 1:45 वाजता हा अपघात झाला असेल आणि आता 4:42 झालेले आहेत। एवढा वेळ होऊन सुद्धा अजून सुद्धा या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। एयर कार्गो एक्सप्रेस यहाँ पे जो ऑफिस से बाहर निकला तो मैंने देखा कि आवाज़ जोर से आवाज़ आया विंग्स का, फिर पूरा धुआं धुआं भर गया। लोग यहाँ से भगदड़ मची, उसके बाद आके ये देख रहे थे ये हादसा की स्थिति है। अच्छा, तो आप यहाँ पर पहले आए तो आपने क्या देखा? आए पे आने के बाद देखा कि पूरा मलबा बिखरा हुआ, आग लगी है, पूरा धुआं गुबारा है, कुछ भी दिखाई नहीं दे रहा, समझ में नहीं आ पा रहा था क्या है। उसके बाद पता चला कि ये विंग्स गिरा हुआ है, फ्लाइट वो किया, और फिर प्रशासन ने चारों तरफ से घेर लिया। जब से आए कितने बजे हुआ तकरीबन ये हादसा, कुछ समय लगभग 45 मिनट पहले हादसा हुआ है। जो पार्किंग है वो पता नहीं कितने कैजुअल्टी हुई। मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई, बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था, तो बहुत धुआं और आग लगी थी। जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है, लोकल कार्यकर्ता और सब मिलके। बाद में जो प्लेन में से निकाले हैं वो लोग भी बहुत बड़ी दुख। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे वसतिगृहामध्ये अद्यापही कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, बचाव कार्य सुरू आहे। तर दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। सर्व जखमींना या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्या वसतिगृहामध्ये रेसिडेंट डॉक्टर राहायला होते, त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं या वसतिगृहामध्ये राहायला होते आणि नेमकं त्याच वसतिगृहावर जेवणाच्या वेळी जेवण करत असताना हे विमान कोसळलं, त्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे, मोठी हानी झालेली आहे। तर विमान कोसळतानाची दृश्य देखील मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। विमान ज्यावेळी कोसळलं एक आगीचा मोठा गोळा हा आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलेलं होतं। कुणाच अजून सुद्धा त्या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठी गर्दी या परिसरामध्ये झालेली आहे, रहिवासी सुद्धा घाबरलेले आहेत। दुसरीकडे आता गुजरातचे मुख्यमंत्री आता इथे दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय आधीच त्यांनी या संदर्भात प्रशासनाला आदेश दिले होते आणि आता गुजरातचे मुख्यमंत्री